नमस्कार मंडळी. तर प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आणि घरोघरी मातीच्या चुली याही मालिकेचा आज शेवटचा एपिसोड तुम्ही बघत आहात, म्हणजे महायुतीचा एपिसोड. सुरुवातीला ठरलं तर मग या मालिकेचे काही भाग तुम्ही घरोघरी या मालिकेत बघणार आहात. तर सुरुवातीला त्यांनी अर्जुन आणि सायलीवरती एक सुंदर गाणं ऐकवलंय आपल्याला. त्यात अर्जुन आणि सायली एकमेकांसोबत डान्स करताय आणि गाणं कुठलंय तर आला होळीचा सण लई भारी चल नाचूया. या गाण्यावर तुम्हाला अर्जुन आणि सायली थिरकताना दिसणार आहे. अर्जुन सायली डान्स करताय हे बघून सुभेदारांना कसं तरी होणार आहे, म्हणजे जेलेस होणार आहे म्हणा किंवा असं वाईट वाटणार आहे, असे त्यांचे काही वाकडे तिकडे तोंड तुम्हाला दिसणार आहेत. आणि त्यात सगळ्यात जास्ती विघ्न संतोषी प्रिया पण तिथे आलेली आहे. प्रियाला अर्जुन आणि सायलीला असं एकत्र डान्स करताना आणि एकत्र असं प्रेमाने सोबत राहताना बघून कसं तरी होतं. ती अश्विनला म्हणते, अरे अश्विन, मला हे रंग डान्स हे सगळं आवडत नाही रे, तू आग्रह केलास म्हणून इथे आले मी. आता इथे आल्यावर काय बघते तर या अर्जुन सायलीचा डान्स. आता अश्विन त्यावर तिला म्हणतो कसा, जेव्हा बघा तेव्हा ही दोघं चिटकूनच असतात एकमेकांना. प्रिया म्हणते, मला नाही बघायचा यांचा डान्स, मी आज जाऊन बसते. अश्विन म्हणतो, खरं तर आपण दोघांनी असा डान्स करायला हवा. प्रिया त्यावर म्हणते, अरे काही काय बोलतोयस, अरे आपण लग्न करणार आहोत हे अर्जुन सायलीला कळायला नको रे. त्यावर अश्विन म्हणतो, अगं म्हणून काय झालं, काय होणारे नवरा बायकोच फक्त रंग खेळतात का, असे डान्स करतात का, आपणही खेळू शकतो ना, थांब. तो आता अश्विन त्याच्या आईला आणि सुमन काकीला आवाज देऊन म्हणतो, मम्मा, सुमन काकी, अगं बघ ना, मी तन्वीला म्हणतोय डान्स कर माझ्यासोबत, तर ती नाही म्हणते. त्यावर त्या सुमन काकी म्हणतात, अगं तन्वी डान्स कर. मग कल्पनाताई म्हणतात, हो हो, अरे पोरांनो, आज तुमचा दिवस आहे, करा करा, एन्जॉय करा, धम्माल करा दोघं जण. पूर्णाजी आणि हे सगळे खूप खुश आहेत बरं का. आता अर्जुन आणि सायलीचा डान्स मात्र अतिशय सुंदर आणि अप्रतिम दाखवलाय. अर्जुन सायलीशी कॉम्पिटिशन करायची म्हणून हे दोघंही उतरलेत आता मैदानात. अश्विन आणि प्रिया दोघेही डान्स करताय, एकीकडे अर्जुन सायली तर एकीकडे अश्विन आणि प्रिया. आता बघा या दोघांना म्हणजे अश्विन आणि प्रियाला बघून सुभेदार फॅमिली खुश असते, पण प्रतिमा आत्या बिचाऱ्या कन्फ्युजन मध्ये पडल्यात. आता तो अश्विन तिला रंग लावत असतो आणि रंग लावताना तो जरा जास्तीच रोमॅन्टिक झालेला दाखवलाय. अश्विन रोमॅन्टिक होऊन तिला आता जवळ घेतो, तेव्हा प्रियाला जरा भीती वाटते की सगळ्यांना कळू नये. आता तो अश्विन तिच्या गालाला हात लावणार, तेवढ्यात प्रिया त्याचा हात धरते आणि गोल फिरते त्याच्या भोवती. चैतन्य आणि अर्जुन सायली यांना डाऊट सुद्धा येत नाही, म्हणजे त्या सगळ्यांनी बघायच्या आत प्रियाने ही कमाल करून दाखवली आहे. पण आता प्रतिमा त्यांना हे खटकतं. त्या म्हणतात, काय ग, अगं अश्विन आणि तन्वी असे सोबत का नाचताय. त्यावरती या सुमन काकी म्हणतात, अहो डान्स करू द्या ना वहिनी, त्यांचे दिवसच आहेत पोरांचे, त्यानिमित्ताने आपली तन्वी खुश आहे ना, हेच खूप झालं. प्रतिमा त्या पण इग्नोर करतात, मग जाऊ दे बा, बरोबरचे पोर आहेत तर द्या सोडून. आता इकडे महिपतने त्याच्या माणसांना म्हणजे त्याच्या गुंडांना गोळा केलाय आणि त्या सगळ्यांना धमकी देतोय की अर्जुन सुभेदारच्या घराकडे लक्ष द्यायचं, पण धमकी मात्र अगदी युनिक पद्धतीने दिली आहे. प्रेक्षकांनो, तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये आजचा हा महायुतीचा भाग अगदी व्यवस्थितरित्या कळणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप छान थरार रंगवलाय त्यांनी. आता मैपत त्याच्या गुंडांना धमकवत म्हणतो, आतापर्यंत मी तुम्ही तुरुंगात गेले का त्याचा जामीन मी करतो, तुम्ही तुरुंगात असताना तुमच्या सगळ्या फॅमिलीला मी सांभाळतो, पार किराणा, शाळेच्या पोराच्या फिया, सगळं मीच करतो. आता या सगळ्या उपकाराची परतफेड करायची वेळ आली आहे. आता कसं करणार तुम्ही उपकाराची फेड, तर ते थेरडं मधुकर पाटील रणदिवेच्या घरात लपून बसले, ते म्हातारं माझ्या समोर उभं करायचं जिवंत, त्याला मी मारणार, कबुली जबाबावर सही केली का मी मारणार त्याला, याच्यात जर काही चूक झाली तर तुम्हा सगळ्यांना मी गोळी घालणार. त्यावर त्याचा एक गुंड म्हणतो, साहेब आम्ही आणू त्या म्हाताऱ्याला. त्यावर मैपत म्हणतो, आणावंच लागणार. त्यातला दुसरा गुंड म्हणतो, आम्ही सुभेदाराच्या घराकडे लक्ष देतो. मग मैपत म्हणतो, हो लक्ष द्यायचं आणि आता या कामात कुठली चूक करायची नाही, निघायचं, चल निघायचं. आणि चूक झाली तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे. आणि आता मैपत त्याची माणसं गेल्यानंतर स्वतःलाच म्हणतो, अर्जुन सुभेदार, रंगाचा दिवस आहे रे, रंगाचा, तुझ्या रंगाचा बेरंग करायला हा मैपत शिकरे येतोय, सांभाळून राहा, सावध राहा अर्जुन सुभेदार. थोडक्यात सांगायचं म्हणजे मैपत मधुभाऊंसाठी वेडापिसा झालाय, पण मधुभाऊंना पोलीस प्रोटेक्शन मिळू शकलं असतं ना प्रेक्षकांनो, का नसेल दिलं त्यांनी. असो, अर्जुन आणि सायली डान्स करता करता असे रोमॅन्टिक होऊन एकमेकांच्या नजरेला नजर देतात. आता तिथे असणारे सगळेच जण हे बघतात, पण बघणारे म्हणजे जे यांच्यावर प्रेम करतात त्यांना खूप भारी वाटतं हे सगळं. पण प्रिया आणि अश्विन मात्र असे त्यांच्याकडे रागाने बघतात आणि आता दोघे असे एकमेकांना सावरतात. आता सगळेजण टाळ्या वाजवतात त्यांच्यासाठी.
विमल टाळ्या वाजवते तर कल्पनाताईंना राग येतो विमलचा, म्हणून बिचारी विमल टाळ्या वाजवता वाजवता तिचा हात खाली करते. तर असं काही यांचा होळीचा सण रंगलाय. चैतन्य सुद्धा आलेला आहे. तर आता पुढे बघा प्रेक्षकांनो, महिपत अर्जुन सुभेदारच्या घरी आलाय. आता तुम्हाला हा सीन इतक्या पटापट दिसणार नाहीये, तुम्हाला घरोघरी मध्ये काही सीन दिसणार आहेत आणि काही सीन ठरलं तर मगच्या वेळेत दिसणार आहे. तर आता बघा, महिपत त्याच्या माणसांना बजावून सांगतो की व्यवस्थित लक्ष द्या त्या सुभेदारकडे आणि त्याच्या बायकोकडे. त्याचा एक गुंड म्हणतो, अहो साहेब त्यानं आमच्याकडे बघितलं, त्याचं लक्ष गेलं तर. मग महिपत त्यांना सांगतो, तोंड काळे करा, रंगीत करा, त्याला लक्षात पण नाही आलं पाहिजे, तो त्याच्या बायको सोबत नाचतोय, त्याला काय समजणार आहे. पण काही झालं तरी त्या दोघांवर कडक लक्ष ठेवायचं आणि मी इथे बाहेर तुमच्यावर लक्ष ठेवणार आहे. काही असलं तरी मला येऊन इथेच सांगायचं. तर महिपत अर्जुनच्या घराच्या बाहेर आहे बरं का प्रेक्षकांनो, गाडीमध्ये समथिंग मागच्या दाराशी वगैरे असावा एवढा थरार त्यांनी रंगवलाय. आज मोस्टली सगळे ऍक्शन सीनच तुम्हाला बघायला मिळणार आहे, किडनॅपिंग, फायटिंग एक्सेट्रा एक्सेट्रा. तर आता पुढे बघा, जसं दुसऱ्या वर्षी प्रियाने सायलीला भांग द्यायचा प्रयत्न केला होता, तोच प्रयत्न पुन्हा एकदा प्रियाने केलाय. तत्पूर्वी अर्जुन आणि सायली यांचा एक रोमॅन्टिक सीन त्यांनी दाखवलाय. अर्जुन सायलीला म्हणत असतो, आता मी तुम्हाला रंग लावल्याशिवाय सोडणार नाही. सायली म्हणते, असा रंग लावत असतात का नवऱ्याने बायकोला? तुम्ही खास पद्धतीने रंग लावायचाय आज. अर्जुन म्हणतो, म्हणजे कसल्या पद्धतीने? मग सायली म्हणते, ओळखा ना तुमच्या बायकोच्या मनातलं. आता सायली निघून जात असते तेव्हा अर्जुन तिचा हात धरतो. आता तिकडे सगळे महिपतचे माणसं या अर्जुनच्या घराच्या त्या होळीच्या कार्यक्रमात सहभागी झाले, तोंडाला रंग वगैरे लावून. तर आता अर्जुनने सायलीचा हात घट्ट धरलाय आणि आता स्वतःच्या गालाचा रंग काढून सायलीच्या गालाला लावलाय. अशी पद्धत आहे ती रोमॅन्टिक. म्हणजे नवऱ्याने बायकोला असा रंग लावायचा असतो आणि त्यावर बायको अशी गोडगोडला असते. हा सीन इथपर्यंतच तुम्हाला घरोघरी मध्ये एवढं सगळं बघायला मिळणार आहे. आता पुढचा थरार रंगलाय तो आपल्या ठरलं तर मग या मालिकेच्या वेळेत. महिपतची माणसं अशी तोंड काळी निळी करून तिथे उभी आहेत आता या अर्जुन आणि सायलीवर लक्ष ठेवायला, आणि बाहेर महिपत उभा आहे. इथे अर्जुन आणि सायलीचा छान रोमॅन्स सुरू आहे. प्रेक्षकांना तुम्हाला समजतोय ना मी सांगितलेला भाग? मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही फक्त आणि फक्त ठरलं तर मगचा सिक्वेन्स सध्या बघत आहात. अर्जुन आणि सायलीने एकमेकांना रंग लावल्यानंतर आता सायली पूर्णाजीला, कल्पनाताईंना रंग लावायला जाते आणि रंग लावता लावता मस्का पण मारते. सायली सुभेदारांच्या सगळ्या मोठ्या मंडळीकडे येते आणि म्हणते, पूर्णाजी, बाबा, आई, मला तुम्हा सगळ्यांना रंग लावायची परवानगी हवी आहे. पण यांनी सगळ्यांनी तोंड वाकडे केलेत सायलीकडे बघून. त्यावर सायली म्हणते, मला माहिती आहे आई, बाबा तुम्हाला आवडणार नाही मी हे केलेलं, पण होळीला सगळा राग रुसवा विसरायचा असतो ना, आपण आनंद पसरवायला हवा ना आजच्या दिवशी. मग आता कल्पनाताई काही ओरडणार या सायलीला, तेवढ्यात पूर्णाजी म्हणतात, हे बघ कल्पना, आजच्या दिवशी आपण शत्रूशीही नीट वागतो. आजच्या दिवशी तर आपण आपल्या शत्रूलाही आपलंसं मानतो. मग नकोशा व्यक्तीने रंग लावला तर काय फरक पडणार आहे? तर अशी म्हणजे मागून मागून आडून आडून पूर्णाजीने परवानगी दिली सायलीला कलर लावायला. मग सायली आता जवळ येते आणि अगदी कविता करून या सगळ्यांना रंग लावते बरं का. प्रत्येकाला पिवळाच रंग लावलाय तिने. पूर्णाजीला म्हणते, तुम्ही मोठे आहात या घरात, तुमचा गोडवा या घरामध्ये टिकून आहे, त्यामुळे पिवळा रंग तुमच्यासाठी खास. आधी पूर्णाजीला लावते रंग, मग कल्पनाताईंना म्हणते, आई तुमच्यासाठी सुद्धा पिवळा रंग, कारण तुमचं मन सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ आणि लख्ख आहे, त्यामुळे हा पिवळा रंग तुमच्यासाठी तुमच्यासारखा लख्ख आणि शुभ्र आहे. आता ती पुढे काही दुसऱ्यांना रंग लावणार, तेवढ्या तिथे प्रिया येते आणि म्हणते, सायली प्रेमाची नाटकं करून ही माणसं तुझी होणार नाहीये सायली. त्यावर सायली म्हणते, अगं प्रिया, ही माणसं माझीच आहे ग, पाहुणी तर तू आहे, तू स्वतःचा मान राख ना, तुला धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा. असं म्हणून आता तिने तिच्या गालाला सुद्धा पिवळाच रंग लावलाय. पण प्रिया मात्र मनातल्या मनात विचार करते, आता तुला माहिती नाहीये सायली म्हणून, पण आता मी सुद्धा या घराची मालकीण होणार आहे. मला पाहुणी म्हणून हिणवतेस काय, तेव्हा काय करशील ग, असं ती मनात कपटी विचार करतेय नेहमीसारखा. अश्विन म्हणतो, डॅड मला हा रंग लावायचा कार्यक्रम बघायचाच नाहीये. तो सायलीला टोमणा मारतो, डॅड काहीतरी खाऊया पिऊया, नाही खाल्ल्या पिल्ल्याशिवाय मजा नाही धुळवडीची. आता असं बोलून प्रतापराव आणि अश्विन तिथून निघून जातात. त्यांना असं वाटतं सायलीला रंग लावू द्यायचा नाही म्हणून ते खरं तर निघून गेलेत. आता प्रिया बघा कसा विचार करते, मनातल्या मनात ती विचार करते, 2 वर्षापूर्वी तू वाचलीस ग सायली, पण या वेळेला तू नाही वाचणार. बरं पूर्णाजी आणि कल्पनाताईकडे बघून नुसती स्माईल करते ती आणि गपचूप आता स्वयंपाकघरात जाते. स्वयंपाकघरात येऊन तिने कोथिंबीर आणि मिरच्या घेतल्यात आणि एक विशिष्ट प्रकारचा मठ्ठा सायलीसाठी तयार केलाय, ज्यामध्ये ऑफकोर्स भांग वगैरे मिसळलेली असावी. तिचा हा मठ्ठा तयार करणं होईपर्यंत इकडे सायलीने प्रतापरावला आणि अश्विनला गाठलंच. सायली प्रतापरावांना म्हणते, बाबा, आता प्रतापरावांना वाटतं दुसरंच कोणी म्हणून ते पटकन ओ असा आवाज देतात. सायली म्हणते, बाबा
तुम्ही तुमच्या मुलांना नेहमी उत्साह आणि आशीर्वाद देता, त्यामुळे हा पिवळा रंग तुमच्या उत्साहाचा. सायलीने आता तिचा मोर्चा अश्विनकडे वळवलाय. अश्विनला ती म्हणते, अश्विन भाऊजी, तुमची साथ असली ना की असं वाटतं माझा भाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. हा पिवळा रंग तुमच्या खंबीरपणाचा, असं म्हणून तिने त्याच्याही गालाला कलर लावलाय. आता प्रिया आहे सगळं बघते लांबून. तिचा मठ्ठा तयार करणं झालेला आहे बहुतेक. तो मठ्ठा ती हातात घेऊन येते. सॉरी मठ्ठा नाही घेतलाय तिने हातात, कसला तरी मसाला केलाय. तो मसाला तिने त्या मठ्ठ्यामध्ये मिक्स केलाय. एका माणसाकडनं 2 मठ्ठे ऑर्डर केलेत. तिथे मठ्ठेवाले बसलेले आहेत बरं का प्रेक्षकांनो. आता तुम्ही मालिकेत बघाल ना तेव्हा तुम्हाला कळेल. तर असे 2 ग्लास आहेत, त्यामध्ये तिने तो भांगेचा मसाला मिक्स केलाय आणि आता ती सायलीला शोधतीये की सायली कुठे गेली म्हणून. तोपर्यंत सायली प्रतिमात्याकडे गेली आहे त्यांना रंग लावायला. सायली प्रतिमात्याला म्हणते, प्रतिमात्या, मी जेव्हा जेव्हा तुमच्याकडे बघते ना तेव्हा मला असं वाटतं की माझी आई असती ना तर ती अगदी तुमच्यासारखीच असती. त्यामुळे तुमच्यासाठी हा पिवळा रंग तुमच्या ममतेचा, असं म्हणून तिने प्रतिमात्याला पण रंग लावलेला आहे. आता प्रिया आहे ना, तिने तो मठ्ठा कालवलाय. आता तिने एका माणसाला आवाज देऊन सांगितले, त्या मॅडम आहेत ना त्या रंगीबेरंगी ओढणी आहे त्यांच्या अंगावर, त्या मॅडमला जाऊन हा मठ्ठा देऊन ये. आता त्या माणसाने तो मठ्ठा घेतलाय आणि सायलीकडे नेलाय. प्रिया आता लांबून अशी बघत असते सायली केव्हा मठ्ठा घेईल आणि केव्हा नाही. ती प्रतिमातेशी बोलत असते तेव्हा तो माणूस तिला मठ्ठा आणून देतो. सायली तो मठ्ठा घेते. प्रतिमात्या तिथून निघून गेलेल्या असतात. आता पुढे बघा हा प्रेक्षकांनो, प्रियावरच हा गेम कसा उलटलाय. आता प्रियाला वाटतं सायली ती भांग पिणार. 1 ग्लास तिथे आणखीन आहे. 2 ग्लासमध्ये तिने का मिक्स केला होता मठ्ठा ते तिचं तिलाच माहिती. आता तो दुसरा ग्लास तिथे अश्विन घेतोय. आता अश्विनला असं वाटतं सायलीने मगाशी याच ट्रेमधला 1 ग्लास उचलला, मग या ग्लासमध्ये काही नसावं, कदाचित मिसळ वगैरे भांग वगैरे नसावी, सेफ असेल हे, असं तो विचार करतो. मे बी कदाचित काही लोकांसाठी वेगळ्या आणि काही लोकांसाठी वेगवेगळ्या अशा मठ्ठ्याच्या अरेंजमेंट केलेल्या दिसत आहेत त्यांनी. म्हणून अश्विनने तो ग्लास उचललाय आणि तो ग्लास घेऊन तो प्रियाकडेच जातो आणि प्रियाला म्हणतो, हे घे तुझ्यासाठी तन्वी, अगं तुझ्यासाठी खास मठ्ठा आहे, घे ना. आता प्रिया म्हणते, मठ्ठा? मग अश्विन म्हणतो, अगं माझ्यावर विश्वास नाहीये का तुला, घे ना, अगं सेफ आहे, घे. आता बघा प्रेक्षकांनो, म्हणजे यांना सायलीवर एवढा विश्वास आहे की सायलीने उचललेला ग्लास सेफ असणार आहे, म्हणून याने हा ग्लास उचलून प्रियाला दिला. आता प्रियाने ते ढसाढसा पिलं ना आणि मग लागली गुंगायला. आता मागच्या वेळेला ती जसं सायली हीच खरी तन्वी आहे हे सत्य सांगणार असते, ती यावेळेला मधुभाऊ कुठे गेले ते सत्य सांगते. पण आता बघा पुढे काय काय झालंय. आता नेमका चैतन्य अर्जुनला रंग लावत असतो तेव्हा त्याचा धक्का सायलीला लागतो आणि सायलीच्या हातातला तो मठ्ठ्याचा ग्लास खाली पडतो. आता चैतन्याला म्हणतो अर्जुन, नको रे बाबा चैतन्य, एवढा रंग लावू नकोस. चैतन्य म्हणतो, आज काही मी तुला सोडणार नाहीये. अर्जुन सायलीला म्हणतो, सॉरी तुमच्या हातातला मठ्ठा पडला माझ्यामुळे. सायली म्हणते, ठीक आहे, मला काही मठ्ठा प्यायचाच नव्हता, त्या माणसाने आणून दिला म्हणून मी घेतला होता. असं म्हणून आता सायली पुन्हा तिच्या रंगा खेळायला जाते आणि अर्जुन त्याचा रंग खेळतोय. इकडे प्रियाने तो मठ्ठा पूर्ण गटकवलाय. प्रतापराव आलेत अश्विनला बोलवायला. चल रे अश्विन, 2 मिनिटं माझ्यासोबत. अश्विन तिथून निघून जातो. आता सायली आणि विमल दोघी जणी अशा गप्पा मारत बसलेल्या आहेत एका बाजूला. तिकडनं प्रिया फुल भांग पिलेली आहे आणि तिला आता नशा डायरेक्ट चढलेली आहे असं त्यांनी दाखवलं. आता तिचं डोकं असं गरगर हलायला लागतं आणि ती आता हलत डुलत नाचत सायलीकडे येते आणि ही जी तिने म्हणजे ॲक्शन आणि जो काही तिने दाखवलंय ना तिचं, ही भूमिका जबरदस्त वाटली आहे. प्रिया सायलीला अशी मागून हात लावते आणि म्हणते, अय सायली, आणि असं म्हणून तिला नाचून दाखवते. आता सायली दुसरीकडे बघून घेते. प्रिया पुन्हा तिला हात लावून म्हणते, अय सायली कुठं पळातीये. सायली तिथून निघून जात असते तेव्हा प्रिया तिला म्हणते, कुठं चालली सायली, पळून चालली ना, मधुभाऊंना भेटायला चालली ना, मुळशीत आहेत ना मधुभाऊ. आता सायलीला ते कळलं की हिला समजलेलं आहे. बरं प्रेक्षकांनो, एक क्वेरी आहे मला, म्हणजे एक प्रश्न पडलाय, प्रियाला कसं काय कळलं की मधुभाऊ मुळशीत आहेत? कालचा घरोघरी मी बघितला नाही म्हणून विचारते. तर आता बघा पुढचा सीन त्यांनी दाखवलाय साक्षीचा. साक्षी आणि ती दुसरी तिच्यासोबत जेलमध्ये ती मुलगी आहे ना, त्या दोघींचे झालेत कडाडून भांडणं. आता त्या कॉन्स्टेबल त्यांची कंप्लेंट करायला त्यांना घेऊन आल्या तिथे, जिथे ऋषिकेश अटकेमध्ये. आता म्हणजे हा सीन महत्त्वाचा होता म्हणून तुम्हाला दाखवतीये. त्या कॉन्स्टेबल कंप्लेंट करतात आणि म्हणतात, या बायकांनी मला सळो की पळो करून सोडलंय, बघा जरा यांच्याकडे साहेब. साक्षी म्हणते, हे बघा इन्स्पेक्टर, हिने मला मुद्दाम रंग लावला, मी शांत बसली होते. त्यावरती दुसरी मुलगी जरा ॲरोगंटच आहे. ती साक्षीला म्हणते, अय
तुला रंग लावला तर काय झालं, होळीचे ना आज. मग साक्षी म्हणते हिने माझे केस पण ओढले आणि वरून मला खुनी खुनी म्हणत होती. आय विल एक्सप्लेन यू. आता ती इंग्लिशमध्ये बोलायला लागते तेव्हा ती बाई म्हणते ए जास्ती इंग्लिश झाडू नको, तुला दाखवलं मी. आता त्या दोघी तिथेच त्या इन्स्पेक्टर समोर भांडायला लागतात. ते इन्स्पेक्टर चिडतात आणि आता ते इन्स्पेक्टर या दोघींवर ओरडतात आणि म्हणतात या दोघींना वेगळं वेगळं ठेवा. साक्षीला तिथेच बसवतात आणि ऍक्च्युली त्या मुलीवर जास्ती ओरडतात. त्यामुळे ती मुलगी साक्षीकडे रागाने बघत असते. इन्स्पेक्टर त्यांना म्हणतात ए चल गा तू बाजूला हो, हिला घेऊन जा ग तिकडे आणि हिला इकडे बसवा, असं या दोघींना ते पांगवतात. पण आता पुढे बघा नेमकं काय घडलंय. खरं तर हा सीन जरा बळजबरी दाखवल्यासारखा वाटला मला, पण काय सांगू प्रेक्षकांना, बोलायला शब्दच नाही आहेत आज माझ्याकडे. असो, बघत राहा पुढे काय काय थरार रंगलाय. दाखवला त्यांनी छान, पण जरा आपली गडबड होते, आपल्याला समजत नाही एक्झॅक्टली नेमकं काय चालू आहे समोर पडद्यावर. कारण दोन्ही मालिकेमध्ये एक एक कलाकार आणि ते सगळं खिचडी बघणं अशक्य झालेलं आहे. पण तरी मी तुम्हाला समजेल असं माझ्या शब्दामध्ये सोप्प करून सांगतेय. तर आता साक्षी तिथेच बसलेली आहे बरं का. ते इन्स्पेक्टर ओरडतात साक्षीवर सुद्धा की इथेच बसून राहा, चुपचाप आवाज करू नकोस. तिथे एक कॉन्स्टेबल आहेत, ते तिथे उभे केलेत त्यांनी साक्षीवर लक्ष ठेवायला. तोपर्यंत हे इन्स्पेक्टर कुठेतरी जाऊन येत आहेत. आता साक्षी इकडे तिकडे बघते, कोणाचं लक्ष नाहीये आणि लगेच तिथे ना एक मोबाईल लावलेला आहे चार्जिंगला. बरं मोबाईलला लॉक असतं का काय असतं ते सगळं दाब्यावर गेलेलं आहे. तर असो, साक्षीने पटकन त्या फोनचं लॉक उघडून तिच्या अण्णाला फोन केलाय. मागे ऋषिकेश दिसतोय तुम्हाला जेलमध्ये. ऋषिकेशने साक्षीचं सगळं बोलणं ऐकलं. साक्षी म्हणते हॅलो अण्णा. मग तिकडनं अण्णा म्हणतात अगं साक्षी तुला पाठवलेला फोन पोहोचला ना तुझ्याकडे, दुसऱ्या फोनवरून कुठून फोन करते. त्यावर साक्षी म्हणते अण्णा ते महत्वाचं नाहीये, मी जे सांगते ते व्यवस्थित ऐका. तो मधुभाऊ त्या मधुभाऊपर्यंत पोहोचले की नाही तुम्ही. तिकडनं मैपत तिला काहीतरी सांगतो, ते आपल्याला ऐकवलेलं नाहीये. साक्षी म्हणते ग्रेट अण्णा, आता त्या म्हाताऱ्याला संपवून टाका कायमचं, आणि त्या म्हाताऱ्याला जो कोणी वाचवायला येईल ना त्याला सुद्धा संपवून टाका अण्णा, कायमचं संपवून टाका. मधुकर पाटलाला संपवा. आता हे मधुकर पाटील नाव ऋषिकेशने ऐकलं आणि त्याच्या लक्षात येतं मधुकर पाटील म्हणजे जानकीचेच मधुभाऊ असणार. तेवढ्या तिथे एक कॉन्स्टेबल येतात आणि साक्षीवर ओरडतात ए कसं काय घेतला ग फोन, कोणाचा फोन घेतलाय, कोणाला फोन करतो ती, चल इथून. आणि ती कॉन्स्टेबल तिथून निघून जाते साक्षीला घेऊन. ऋषिकेश विचार करायला लागतो ही मुलगी आता कोणाशी बोलत होती. मधुभाऊ, मधुकर पाटील म्हणजे मधुभाऊंच्या जीवाला धोका आहे. जानकी त्यांच्या सोबत आहे म्हणजे माझ्या जानकीच्या सुद्धा जीवाला धोका आहे. आता हे ऐकल्यानंतर ऋषिकेशचा जीव थाऱ्यावर राहत नाही. आता हे महत्वाचा मुद्दा होता म्हणून तुम्हाला एक्सप्लेन केला. तर आता ठरलं तर मग कडे वळूयात. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता पुढे अश्विन आणि या कल्पनाताई सगळे डान्स करतायत. मैपतचे माणसं असे तोंडाला काळे निळे चेहरे करून तिथे फिरतायत. अर्जुन चैतन्य पण मस्त एन्जॉय करतायत. प्रिया आता सायलीला म्हणते मधुभाऊंना तू लपवलंय ना सायली, ते मला कळलंय. सायली म्हणते प्रिया तुला कसं काय कळलं. प्रिया म्हणते मलाच नाही सगळ्या मुळशीला कळलंय, तू लपवलं ना मधुभाऊंना, ती फुल नशेमध्ये असते. सायली आता तिचं ऐकते आणि पटकन अर्जुनकडे धाव घेते. पण आता प्रिया भांगेच्या नशेत असल्यामुळे सॉलिड नाचत असते आणि म्हणत असते मधुभाऊंना लपवलं ते मला कळलं मुळशी, असं म्हणून ती जोरजोरात नाचत असते. म्हणजे ह्या गाण्याची चाल कशावर आहे हे कळलं का तुम्हाला. मामाचं पत्र हरवलं ते मला सापडलं, त्या गाण्याच्या चालीवरती दुसरं गाणं रचवते मधुभाऊंना लपवलं ते मला कळलं. आता या सगळ्या धामधुमीत अर्जुनचं लक्ष त्या माणसाकडे जातं. जेव्हा त्याने त्या सरंजामेला भेटला होता ना तो त्या बारमध्ये, तिथे हा माणूस त्याला दिसला होता. अर्जुनचं लक्ष त्याच्याकडे जातं. पण तेवढ्यात सायली त्याला आवाज देते आणि एका बाजूला घेऊन जाते. आता या प्रियाबद्दल ती सांगायला नेते अर्जुनला की प्रियाला कळलंय मधुभाऊ मुळशीत आहेत म्हणून, आणि मैपतला सुद्धा कळलंच असेल. पण आता हे सगळं त्यांनी पुढच्या सीनमध्ये दाखवलंय. प्रिया आता एकटीच त्या खंब्याशी बडबडत असते दारूच्या नशेत. तेवढ्यात तिथे नागराज पोहोचतो. प्रिया तेच गाणं म्हणत असते त्या खंब्याकडे बघून, मधुभाऊंना लपवलं ते मला कळलं. नागराज येतो तिथे आणि म्हणतो प्रिया काय चाललंय तुझं. मग प्रिया त्याच्यासमोर पण ते गाणं म्हणून दाखवते मधुभाऊंना लपवलं ते मला कळलं. नागराज तिचं तोंड दाबतो आणि तिला तिथून घेऊन जात असतो. पण प्रिया त्या खंब्याला घट्ट धरून उभी असते. आता नागराज तिचा हात कसा बसा त्या खंब्यापासून ओढतो आणि तिला आता गेटच्या बाहेर घेऊन जातो. बाहेर मैपतची गाडी उभीच असते. पण ते नागराजला माहित नसतं. नागराज विचार करतो मैपतची गाडी इथे, मैपत काय करतोय, म्हणजे अगदी गेटच्या बाहेरच उभा आहे बरं का मैपत. आता अर्जुनला समजणार नाही का. पण असो, आता नागराज प्रियाला मैपतच्या गाडीत बसवतो बरं का, तोंड दाबून. गप्पा बस प्रिया गप्पा बस. मग आता मैपत म्हणतो ओ नागराज शेठ इथे काय करताय. नागराज म्हणतो अरे बाबा तू इथे काय करतोय.
मग आता मैपत म्हणतो, अरे बाबा मी अर्जुन सुभेदारवर लक्ष ठेवतोय, तो आणि त्याची बायको इथून हलता कामा नये. नागराज त्याला म्हणतो, अरे बाबा आधी या बाईला आतमध्ये लपो, ही पोरगी मोठ्यानं बडबडतीये, तू आधी दार उघड बाबा. आता नागराजने प्रियाला गाडीत बसवलंय. प्रिया मोठ्याने आरडाओरडा करत असते. नागराज पुन्हा एकदा तिचं तोंड दाबतो. मग मैपत चिडून म्हणतो, ए नागराज शेठ, हिच्यावर कशाला वेळ घालवताय तुम्ही. प्रियाच्या तोंडावरनं नागराजने हात काढल्या काढल्या प्रिया मोठ्याने बोलायला लागते आणि म्हणते, मधुभाऊ कुठे माहितीये, मुळशीत रणदिवेच्या घरात. हे वाक्य ती कमीत कमी 4-5 वेळेला बोलते. आता मैपत अजून संतापत असतो तिच्यावर. आता नागराजला तो म्हणत असतो, अरे हिचं तोंड बंद करा ना. नागराज म्हणतो, ही काही पण बडबडते, कशाला लक्ष देतो हिच्याकडे तू मैपत. मैपत म्हणतो, किती प्यायली ही, काय चाललंय हिचं. तेवढ्याच समोरून प्रतिमा आत्या आल्यात कोणाशी तरी फोनवर बोलायला बाहेर. मैपतचं लक्ष जातं त्यांच्याकडे. आता मैपत म्हणतो, ती किल्लेदारची बायको आली ना समोर. नागराज मैपत सोबत आहे हे पाहिल्यावर त्याला टेन्शन येतंय आता नागराजला, की आपल्या वहिनीने बघितलं मैपत सोबत तर. आता मैपतला तो म्हणतो, मैपत चल चल पटकन इथून. नागराज आणि प्रिया दोघे असे खाली लपतात. म्हणजे नागराज प्रियाचं डोकं असं खाली करतो गाडीमध्ये आणि आता लपत लपत तिथून गाडी ते पुढे नेतात. पण प्रतिमा त्याने मैपतला ओझरतं पाहिलं तर हायपर होतात आणि त्यांना अटॅक येतो. तो नाही काही येत मध्येच त्यांना झटका, असं त्या रडायला लागतात, आरडाओरडा करायला लागतात. तो म्हणून त्या मोठ्या मोठ्याने ओरडायला लागतात. बरं आता यांना सावरायला सायलीला न येता या कल्पनाताईंना त्यांनी पाठवलंय बरं का. कल्पनाताई येतात आणि म्हणतात, काय झालं गं प्रतिमा, कोण आहे तिकडे. आता प्रतिमा त्या म्हणतात, त्याला मी पाहिलं, तो आला होता इथे, तो मला काही सुचत नाही आता, असं त्या बडबड करायला लागतात. मग कल्पनाताईंना असं वाटतं की प्रतिमाच्या काहीच लक्षात राहत नाही म्हणून ती असं करत असावी. म्हणजे प्रियाने त्यांना मागे सांगितलं होतं ना, माझ्या आईच्या हल्ली काही लक्षात राहत नाही. या कल्पनाताईंना प्रियाचे वाक्य आठवतात आणि त्या विचार करतात, प्रतिमा अशीच विनाकारण हायपर झाली असावी. म्हणून त्या प्रतिमा त्याला समजावून सांगतात, अगं कोणी नाहीये तिकडे प्रतिमा, तुला भास झाला असेल, चल बरं चल आपण आतमध्ये जाऊया, चल चल चल, तू अशी टेन्शन नको. प्रतिमा त्या नुसतं नको नको म्हणत असतात. कल्पनाताई म्हणतात, काय नको तुला, भास होताय का प्रतिमा, चल बरं तुला उन्हाचा त्रास होईल, चल. आता असं म्हणून त्यांनी आतमध्ये नेलंय प्रतिमा त्याला. इकडे ऋषिकेश तिथे असलेल्या कॉन्स्टेबलला आवाज देतो, ओ बोरकर अहो मला जाऊ द्या ना, माझ्या बायकोचा जीव संकटात आहे हो, मी हात जोडतो तुमच्या पुढे, असं तो खूप वेळ रिक्वेस्ट करतो. पण तो कॉन्स्टेबल काही ऐकत नाही ऋषिकेशला. ऋषिकेश त्याला म्हणतो, मला तुमचा फोन द्या, घरी फोन करू द्या. पण आता तो कॉन्स्टेबल त्यासाठी सुद्धा नकार देतो. ऋषिकेश शेवटी म्हणतो, तुम्हीच जा निरोप द्यायला माझ्या बायकोला. पण तो कॉन्स्टेबल म्हणतो, मी काय तुझा पोस्टमन आहे का. तर त्यावरही ऋषिकेशला कोणाचीच मदत मिळत नाही. मग बघा, अर्जुनला सांगितलंय सायलीने, अहो प्रियाला कळलंय आपण मधुभाऊंना मुळशीत लपवलंय. मग अर्जुन म्हणतो, तिला कसं काय कळलंय. त्यावर सायली म्हणते, ते काही मला माहिती नाही, पण ती बडबडत होती की सगळ्या मुळशीला कळलंय, म्हणजे मैपत पर्यंत गेलंच असेल हे सगळं. मग अर्जुन म्हणतो, बापरे मधुभाऊंचा जीव धोक्यात आहे. मग सायली म्हणते, मी जानकीला फोन करून कळवते. आता तिने जानकीला फोन करायसाठी मोबाईल हातात घेतला आणि मैपतचा सीन दाखवला आपल्याला पुन्हा एकदा. मैपत ओरडत असतो प्रियावर, कारण प्रिया इतकी बडबडत असते, मधुभाऊंना लपवलं रणदिवेच्या घरात. हा चिडतो खूप आता मैपत आणि त्या नागराजला म्हणतो, हिला उतरवा रे, हिला उतरवा इथे, आता माझं डोकं भणाणलंय, असं म्हणून आता त्याने प्रियाला तिथेच उतरवून दिलंय रस्त्यात. तर प्रेक्षकांनो, इथून पुढे जो थरार आहे ना, तो दोन्ही मालिकेंचा मिळून आहे, तो तुम्हाला एकत्रच सांगते मी. नाना आता तिथून पळालेत आणि लपलेत कुठे, तर अर्जुन सायलीच्या गाडीच्या नाना निसटले. ही गोष्ट मैपतला सांगितली आहे त्याच्या माणसाने, कारण मैपतनेच त्यांना किडनॅप करून ठेवलंय ना. आता ती गोष्ट कळायला मैपत त्या माणसावर चिडतो आणि म्हणतो, काय रे, तुम्हाला एक म्हातारा सांभाळता नाही आलं का, आता तुझं काय करू, तुझे बारीक बारीक तुकडे करू का, कुत्र्याला टाकू का, ते मला माहिती नाही. तुम्ही त्या माणसाला धरा, नाही तर मधुकर पाटलाला तरी धरा, नाहीतर तू जर चूक केली मधुकर पाटलाला पकडण्यात तर तू आहे मी आहे. आता मधुकर पाटलाला धरायला त्याने माणसाला पाठवलंय आणि हा स्वतः नानाला धरायला चाललाय मैपत, असं काहीतरी सिक्वेन्स दाखवलाय. पण आता पुढे बघा, जानकी आता त्या मधुभाऊंना म्हणजे आउट हाऊसमध्ये भेटायला जाते आणि त्यांना सांगते की मधुभाऊ तुमचा जीव धोक्यात आहे. आता सायलीने तिला फोन करून कळवलंय की असं असं झालंय, मधुभाऊंना तिथून हलवावं लागेल. म्हणून जानकी पटकन मधुभाऊंकडे जाते आणि त्यांना सांगते, मैपत इथे कुठल्याही क्षणी पोहोचू शकतो मधुभाऊ, चला इथून. मधुभाऊ म्हणतात, जानकी तू माझी काळजी करू नको ग, तो मला कुठूनही शोधून काढेलच, तू जा इथून, तू जा, तुझ्या जीवाला धोका आहे जानकी. पण जानकी कसली ऐकते. जानकी म्हणते, नाही मधुभाऊ, तुम्हाला वाचवणं ही माझी जबाबदारी आहे, असं नाही चालणार, चला मी तुम्हाला घेऊन जाते. सायली अर्जुन येत आहेत आपल्याकडे. आता या दोघांना अर्जुन आणि सायलीला गाठायचंय बरं का. आता तिथे ऐश्वर्या पोहोचली आहे. या मधुभाऊंना पकडण्यासाठी मैपतच्या माणसानं
घेऊन, पण मधुभाऊ ऑलरेडी तिथून पसार झालेत आउट हाऊसमधनं. हा थरार खूप रंगवलाय त्यांनी प्रेक्षकांनो. शेवटी तुम्ही कन्फ्यूज पण होऊ शकता. सायलीला टेन्शन आलेलं असतं की मधुभाऊंपर्यंत जर महिपतचे गुंड पोहोचले तर देवी मधुभाऊंचं रक्षण कर, असं ती मनातल्या मनात म्हणत असते. अर्जुन तिला म्हणत असतो टेन्शन नका घेऊ, सगळं काही व्यवस्थित होईल, जानकी वहिनी आहेत ना तिथे, काही होणार नाही मधुभाऊंना. आता इकडे ऋषिकेश विचार करतो आपल्या बायकोच्या जीवाला धोका आहे, आपण इथून निघायला हवं, म्हणून तो आता अटॅक आल्याचं नाटक करतो. त्या कॉन्स्टेबलला वाटतं याला खरंच अटॅक आलाय. आता तो कॉन्स्टेबल ऋषिकेशला म्हणजे असं हात लावायसाठी बरं आहे का त्याला बघायसाठी ते जेल उघडतो आणि ऋषिकेश याच गोष्टीचा फायदा घेऊन तिथून पसार होतो. पण जाताना त्या कॉन्स्टेबलला सॉरी म्हणतो बरं का. आता इथून पुढे सगळं फायटिंग आणि ऍक्शन सिक्वेन्स तुम्ही बघणार आहात. इथून पुढे मधुभाऊ आणि जानकी या दोघांचा थरार रंगवलाय. जानकी मधुभाऊंना लपवत छपवत कसं बसं तिथून नेत असते. मधुभाऊंच्या तोंडाला तिने गुलाल लावला आणि त्यांच्या डोक्यावर एक चादर दिली आहे जेणेकरून त्यांना कोणी ओळखू नये. ऐश्वर्या आणि महिपतची गुंड या दोघांच्या मागावर आहेत आणि ते दोघे जीव मुठीत धरून पळतायत. असा थरार काहीसा रंगवलाय. आता त्या नानांना म्हणजे असं लक्षात येतं की काही झालं तरी माझ्या पोरांवर माझ्या खुनाचा आळ येऊ नये, म्हणून ते आता त्या अर्जुन सायलीच्या डिक्कीवर लिहून ठेवतात, मी नाना रणदिवे, मी जिवंत आहे, मला सोडवा. आता त्या नानांना डोक्याला सारखं लागत असतं डिक्कीत. ते अर्जुन आणि सायलीच्या गाडीत आहेत बरं का प्रेक्षकांनो. आता इथून पुढे मधुभाऊ पळतात पण त्यांना प्रचंड दम लागलेला असतो. तो एके ठिकाणी खाली बसतात आणि आता जानकी म्हणते अगं आओ मधुभाऊ असं काय करताय, चला ना, तुमचा जीव संकटात आहे. मधुभाऊ म्हणतात तू माझ्यासाठी नको एवढीच धावपळ करू, तू जा जानकी इथून, माझं जे व्हायचं ते होऊ दे. मग जानकी म्हणते असं नाही आहे मधुभाऊ. मग ते म्हणतात मला पाणी हवंय. आता जानकी पाणी कुठून आणावं याचा विचार करते. इकडे अर्जुन सायलीला म्हणतो तुम्ही टेन्शन घेऊ नका. ते नाना विचार करतात. ते सगळं सीन त्यांनी दाखवलंय. ते डिक्कीवरती लिहून ठेवतात की मी आहे जिवंत. आता हे मधुभाऊंचं आणि जानकीचं संभाषण सुरू असताना नेमके तिथून महिपतचे गुंड येतात आणि या दोघांना बघतात आणि मधुभाऊंना किडनॅप करून गाडीत टाकून घेऊन जातात. आणि तेवढ्यात तिकडनं अर्जुन सायली पण येतात. जानकी त्यांना सांगते की मधुभाऊंना आत्ताच नेलंय. मग अर्जुन त्या गाडीचा पाठलाग करतो आणि त्या गाडीच्या बरोबर समोर येतो आणि मधुभाऊंना वाचवतो. आता तिथे हे सगळं फायटिंग वगैरे दाखवली आहे त्यांनी आणि अर्जुनला मारणार असतात तेव्हा ऋषिकेश तिथे पोहोचतो आणि अर्जुनला वाचवतो. पण अशा पद्धतीने हे सगळं महायुतीचा थरार तुम्ही बघताय प्रेक्षकांनो. आता ते नाना त्या डिक्कीच्या बाहेर पडतात. ते बाहेर पडल्या तिकडनं पुन्हा महिपतचे माणसं येतात आणि त्या नानांना किडनॅप करून घेऊन जातात. म्हणजे मधुभाऊ वाचलेत पण नाना मात्र पुन्हा एकदा किडनॅप झालेत. आता त्या नानांना गाडीत टाकण्यात येतं. ऐश्वर्या हा सगळा थरार लांबून बघते बरं का. आता काय होतं की मधुभाऊंना वाचवण्यात हे यशस्वी ठरतात. म्हणजे खूप फायटिंग वगैरे करतात महिपतच्या माणसाशी आणि मधुभाऊंना त्या माणसांच्या तावडीतून सोडवतात. कोण? अर्जुन आणि ऋषिकेश. आता मधुभाऊंना तिथून ते घेऊन जात असतात तेव्हा एक माणूस जोरात बंदुकीची गोळी चालवतो. आता ती गोळी जानकीच्या हाताला जोरात लागून जाते आणि जानकी जखमी होते. आणि हा भाग त्यांनी इथे संपवलाय महायुतीचा. आणि प्रेक्षकांनो पुढच्या भागात ते दाखवणार आहेत की शेवटी मधुभाऊंना अर्जुनच्याच घरी आणण्यात येतंय. आता अर्जुन म्हणतो पूर्णाजी मधुभाऊंना इथे राहू दे, पण पूर्णाजी म्हणतात तू कुठल्या अधिकाराने सांगतोयस हे. मग ते प्रतापराव म्हणतात तू या घराचा मालक आहेस असं समजू नको. शेवटी हात जोडून रडते सायली आणि म्हणते यांना इथे थांबू द्या, परिस्थितीच तशी आली आहे आमच्यावर. आता बघू मधुभाऊ कुठे. मधुभाऊ सुभेदारांच्या घरी थांबल्यामुळे कदाचित खऱ्या तन्वीचं सत्य उघड होऊ शकतं असं मला आता वाटायला लागलंय. तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा. आणि प्रेक्षकांनो मी तुम्हाला छान सांगितलं ना हा व्हिडिओचा थरार, मला कमेंट करून कळवा. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला, कुठे काय खटकलं हे मला नक्की कमेंट करून कळवा. तसं तर तुम्हाला आता टीव्हीवर बघायला मिळेलच, पण मी माझ्या परीने एक सुंदर असा व्हिडिओ तुमच्या समोर प्रेझेंट केलाय. काय वाटतंय तुम्हाला नक्की सांगा. तुमच्या कमेंटची मी वाट बघेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठरलं तर मग या मालिकेचे असेच इंटरेस्टिंग रिव्ह्यू ऐकण्यासाठी भेटूयात उद्या. आता उद्या तरी या मालिकेचे एपिसोड सकाळी येतात का हे बघूयात.